नमस्कार, मी प्रणाली आणि माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बऱ्याच दिवसांनी भेटतोय किंवा आज बऱ्याच दिवसांनी ब्लॉग अपलोड होणार आहे. कारण आता मध्ये बऱ्याच दिवस तिकडं कार्यक्रम त्याची दगदग झाली, त्याच्यानंतर थोडा आराम वगैरे घेतला आणि मध्ये जरा सुट्टीच मारली. तर हा व्हिडिओ आहे 8 फेब्रुवारीचा. तर 8 फेब्रुवारीला माझ्या बहिणीकडं कार्यक्रम होता. तर तिकडे संभाजीनगरला आलो होतो आम्ही आणि त्यांच्या ऑफिसची ओपनिंग होती. नवीन ऑफिस घेतलं आहे, तर त्याच्यासाठी आम्ही आलो होतो. तर माझे माहेरचे सगळे माणसं आलेले होते. तर ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायलाच मिळेल. आणि तुम्ही बघू शकता पूजा किती छान प्रकारे मांडलेली आहे. तर खरंच पूजा खूप छान मांडलेली होती. खूप छान प्रकारे पूजा झाली. चला आता आहे का तर आम्हाला यायला खूपच उशीर झाला होता, कारण काल लग्न होतं. तर रात्री तिकडून यायला उशीर झाला, त्याच्यामुळं मग सकाळी कंटाळा आला होता, म्हणजे जरा थकल्यासारखं झालं होतं. मग त्याच्यामुळं मग नंतर आवरलं पटकन आणि मग आलं. तर ह्या माझ्या सगळ्यात मोठ्या आत्या आहे, ही राजनंदिनी, माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी. आणि अश्वथ अगस्त्य आत्याजवळ उभे होते. हाय कर. तर ह्या माझ्या सगळ्यात लहान आत्या आहे. त्याच्यानंतर ते 2 नंबरचे भाऊजी, हे सगळ्यात मोठे भाऊजी. आणि ह्या मोठ्या आत्या, ती माझी 2 नंबरची बहीण आणि ती सगळ्यात मोठी बहीण. आणि ह्या तुम्हाला आत्ता दाखवलंच, ह्या सगळ्यात लहान आत्या. तर नंतर जेवण वगैरे केलं, जेवायला बसलं. जेवण खूप छान होतं. आणि ही माझ्या मधल्या बहिणीची मुलगी, जिने येलो कलरचा ड्रेस घातलेला आहे, तिचं नाव श्रेया आहे. आणि ही तेजू आहे 2 नंबरला, दिदीच्या मोठ्या नंदेची मुलगी. आणि ती माऊराज नंदिनी, हे आत्याचे मिस्टर आहे. आणि हे माझे पप्पा आहे, जे राईट साईडला उभे येते. जेवण वगैरे केलं आणि जास्त वेळ काही थांबलो नाही. आम्ही 1 वाजता 4:30-5ला निघालो, कारण कोमलताईची तब्येत बरी नव्हती. म्हणजे कोमलताई म्हणजे माझ्या नणंद, त्या आलेल्या होत्या. तर त्यांची तब्येत जरा बरी नव्हती, त्याच्यामुळं म्हटलं चला निघू लवकर घरी. आणि निघालो मग आम्ही 5 वाजता, कारण घरी जाऊन परत माझ्या पुतण्याचा पण बड्डे होता. मग घरी झालो, फक्त चहा वगैरे घेतला आणि मग तिकडे जायला निघालो बड्डेसाठी. ताईंची तब्येत जरा बरीच नव्हती, त्यांना खूपच विकनेस आला होता. मग असं जी साडी होती तीच राहू दिली. आणि मग मुलांचं थोडंसं आवरलं होतं. आणि मग तिकडून आलो, तरी मुलं काही थकले नाही एवढं दिवसभर हे धिंगाणा घालूनसुद्धा. परत त्यांची घरी धिंगाणा चालू होता. तर या माझ्या नंदेच्या मुली दोन्ही, मोठी आर्निका आहे आणि छोटी ऋषिता आहे. तर सगळे मिळून मस्त छान खेळू लागले जुगजुग गाडी. हे पण कसं धरतंय तिला अगस्त्याला. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ शॉर्टमध्येच होईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा. आणि भेटूया पुढच्या एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चला बाय.